नंतर एक मोठी बातमी आहे ती म्हणजे टोरेस प्रकरणामध्ये हवाला ऑपरेटरला अटक झालेली आहे। टोरेस कंपनीने फसवणूक केली होती अनेकांची आणि या प्रकरणामध्ये मास्टरमाइंडच्या सांगण्यावरून पैसे परदेशात पाठवल्याचा संशय आहे। हवाला ऑपरेटर युक्रेनमधील आरोपींच्या संपर्कात असल्याची सुद्धा माहिती समोर येते। तर युक्रेनमध्ये या कंपनीची जी सीईओ आहे ती असल्याचं म्हटलं जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता तपास जेव्हा करण्यात आला त्याच्यामध्ये हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून या कंपनीमध्ये ज्या लोकांनी पैसे गुंतवले होते त्यांचे पैसे युक्रेनला पाठवल्याची माहिती समोर येते आणि त्याचबरोबर युक्रेनमध्ये लपून बसलेले जे आरोपी आहेत त्यांच्या संपर्कात हा हवाला ऑपरेटर असल्याचंही कळत आहे। टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेनं मुंबईतील हवाला ऑपरेटर अल्पेश खाराला अटक केली आहे। त्यानं यामागील मास्टरमाइंड युक्रेनच्या आरोपींच्या सांगण्यावरून कोट्यावधी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे। तर त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। युक्रेनमधील पसार आरोपींच्या तो संपर्कात असल्याची माहिती आहे। तर गुन्हे शाखेच्या हाती ही माहिती लागली होती। यातील आरोपींचेही त्याच्या कार्यालयामध्ये ये-जा असल्याचं तपासात समोर आलंय। त्यानं आतापर्यंत किती रक्कम पाठवली याबाबत तपास सुरू आहे। मात्र जी काही रक्कम पाठवली असेल ती त्या लोकांची आहे ज्यांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।